मी दीपक आले, प्रमाणित लेखापरीक्षक, भंडारा. नागरी सहकारी पतसंस्थेचे सॉफ्टवेअर संबंधी माहिती आपणास देतो. मी सध्या डॅशबोर्डवर आहे. इथं क्लायंट मास्टर आहे. क्लायंट मास्टरमध्ये ॲड क्लायंट करायचं आहे. ॲड क्लायंट आल्यानंतर इथं सोसायटीचं नाव द्यायचं आहे, अध्यक्षाचं नाव द्यायचं आहे, उपाध्यक्षाचं नाव द्यायचं आहे, मॅनेजरचं नाव द्यायचं आहे, रजिस्ट्रेशन नंबर द्यायचा आहे, लेखापरीक्षक वर्गवारी द्यायचे आहे, टोटल संस्था द्यायचं आहे, डिस्ट्रिक्टचं नाव लिहायचं आहे, तालुक्याचं नाव लिहायचं आहे, रजिस्ट्रेशन डेट लिहायचं आहे, कार्यक्षेत्र लिहायचं आहे, सोसायटीचा ॲड्रेस लिहून इथं ॲड क्लाइम करायचं आहे. ॲड क्लाइम केल्यानंतर या पद्धतीचं येऊन जाईल डाटा. इथं आल्यानंतर व्ह्यू डाटावर जाऊन व्ह्यू डाटावर गेल्यानंतर इथं ॲड इयर करायचं आहे. ॲड इयर केल्यानंतर पहिले इयर सिलेक्ट करायचं आहे, नंतर ऑडिटरचं नाव सिलेक्ट करायचं आहे. एखादी संस्था जी ऑलरेडी बनलेली आहे आपल्याकडे त्याच्यातून आपण कॉपी पेस्ट करता येईल आपल्याला. जसं मी ही सिलेक्ट करतो. ॲड केल्यानंतर ॲड इयर केल्यानंतर ही या पद्धती येऊन जाईल. इयर केल्यानंतर सेट मास्टरमध्ये द्यायचं आहे. सेट मास्टरमध्ये गेल्यानंतर मास्टर 1 मध्ये ताळेबंदाची माहिती भरायची आहे. पहिला आहे वसूल भागभांडवल, देयता बाजू. वसूल भागभांडवलमध्ये गेल्यानंतर इथं सभासद भागभांडवल, लास्ट इयरचे आकडे टाकायचे आहे, चालू वर्षाचे आकडे टाकायचे आहे, सेव्ह करायचं आहे. आकडे चुकीचे झाल्यास इथं डिलीटचं पण ऑप्शन आहे. नेक्स्ट आहे राखीव निधी. राखीव निधीमध्ये जायचं आहे, लास्ट इयरचे आकडे टाकायचे आहे, चालू वर्षाचे आकडे टाकायचे, सेव्ह करायचं आहे. इतर सर्व निधी. इतर सर्व निधीमध्ये इतके पर्याय दिलेले आहे. हे पर्याय आपण निवडू शकतो. एखादा पर्याय नसल्यास इथं ऍड करायसाठी अदर्सचं ऑप्शन दिलेलं आहे. जसं की इथं लास्ट इयरचे आकडे टाकायचं आहे, करंट इयरचे आकडे टाकायचे, सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर या पद्धतीचे इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसेल. नेक्स्ट आहे ठेवी. ठेवीमध्ये पण एवढे पर्याय दिलेले आहेत. पर्याय निवडल्यानंतर एखादा पर्याय ऍड करायचा असेल इथं ऍडचं ऑप्शन आहे. ऍड केल्यानंतर लास्ट इयर आकडे टाकायचं आहे, करंट इयर आकडे टाकायचे, सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर या पद्धतीचे इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसेल. नंतर आहे संचित नफा. संचित नफामध्ये पण लास्ट इयर, करंट इयर अँड सेव्ह. तरतुदी. तरतुदीमध्ये इतके ऑप्शन्स आहे, इतके पर्याय आहे. पर्याय निवडल्यानंतर लास्ट इयर आकडे टाकायचे आहे, करंट इयर अँड सेव्ह. नंतर आहे देणे कर्ज. देणे कर्जामध्ये इतके ऑप्शन्स आहेत, बँकेचं नाव आहे किंवा आधारही आपण ऍड करू शकतो. लास्ट इयर आकडे, करंट इयर आकडे अँड सेव्ह. नंतर आहे इतर देणे. इतर देणेमध्ये इतके पर्याय आहेत. पर्याय निवडा तुम्ही. पर्याय निवडल्यानंतर ॲड इयर, लास्ट इयर, करंट इयर अँड सेव्ह. त्याच्यानंतर आहे संपत्ती बाजू. रोख शिल्लक आहे. इथं एखादी शाखा असल्यास शाखालाही आपण ऍड करू शकतो. शाखेची रोख शिल्लक ऍड करू शकतो इथं. लास्ट इयर, करंट इयर अँड सेव्ह. बँक शिल्लक. बँकेचं बँक सिलेक्ट करायचं आहे. लास्ट इयर, करंट इयर, बँक दाखल्याप्रमाणे शिल्लक नोंद करायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे. नंतर आहे गुंतवणूक. गुंतवणूक आहे तितके. लास्ट इयर, करंट इयर अँड सेव्ह. नंतर कायम सामान. इतके ऑप्शन्स आहेत. लास्ट इयर, करंट इयर अँड सेव्ह. येणे कर्ज. येणे कर्जामध्ये इतके ऑप्शन्स आहेत. लास्ट इयर, करंट इयर अँड सेव्ह. या पद्धतीची माहिती तुम्हाला दिसेल. इतर येणे. इतर येणेमध्ये इतके ऑप्शन्स आहेत. एखादा ऑप्शन ऍड करायचं असलं इथं ऍडचं पण ऑप्शन आहे. लास्ट इयर, करंट इयर अँड सेव्ह. घेणे व्याज. घेणे व्याजसाठी इतके ऑप्शन्स आहेत. लास्ट इयर, करंट इयर अँड सेव्हचं ऑप्शन आहे. नंतर आहे संचित तोटा. संचित तोटा, लास्ट इयर, करंट इयर अँड सेव्ह. इतकं झाल्यानंतर बॅकचं ऑप्शन आहे. नंतर आपण नफा तोटा पत्रकाकडे येऊ. नफा तोटा पत्रकाची माहिती भरायची आहे. पहिला आहे कर्जावरील व्याज. कर्जावरील व्याज सिलेक्ट करा. इथं लास्ट इयर आकडे टाका, करंट इयर आकडे टाका आणि सेव्ह करायचं आहे.
माहिती या पद्धतीची दिसेल. गुंतवणुकीवरील व्याज आहे, इतर उत्पन्न आहे, इतर उत्पन्न ऍड करू शकतो. नंतर आहे ठेवीवरील व्याज, ठेवीवरील व्याज, लास्ट इयर, करंट इयर अँड सेव्ह. नंतर आहे आस्थापना खर्च, नंतर आहे प्रशासकीय खर्च, लास्ट इयर आकडे, करंट इयर आकडे आणि सेव्ह करायचं आहे. नंतर आहे तरतुदी आणि मग इतर खर्च आहे. ताळेबंद आणि नफा पत्रकाची माहिती भरल्यानंतर आपण बॅक होतो. इथं बॅक आल्यानंतर ऍडिट शीट मध्ये यायचं आहे. इथं 7 शीट आहेत, एक एक शीट भरायचे आहे. आपण डेट चेंज करू शकतो याच्यातून. इथं डेट कोणतीही चेंज करता येईल आपल्याला. माहिती सिलेक्ट केल्यानंतर हे पर्याय येतील, हे याच्यातून सिलेक्ट करता येईल. एखादा पर्याय ऍड करायचा असेल तर आपल्याला इथं डिलीट करून मराठीत ऍड पण करता येईल. ही माहिती भरायची आहे आपल्याला पूर्णपणे. माहिती ऑटोमॅटिकली भरलेली राहील. त्याला व्हेरीफाय करा, काही चेंज वाटल्यास त्याच्यात चेंज करता येईल. सेव्हचा ऑप्शन आहे इथं आणि इथं बॅक. त्या पद्धतीने शीट नंबर 2 भरायचा आहे. नमुना क्रमांक 1, नमुना क्रमांक 1 याची संपूर्ण माहिती भरायची आहे आपल्याला. माहिती भरल्यानंतर इथं सेव्हचा ऑप्शन आहे, इथं बॅकचा ऑप्शन आहे. शीट नंबर 3 माहिती संपूर्ण भरायची आहे. इथं सेव्ह करून बॅक. नंबर 4 मध्ये भाग ब माहिती भरायची आहे आपल्याला. या पद्धतीने माहिती भरायची आहे. इथं सेव्हचा ऑप्शन आहे, इथं बॅकचा ऑप्शन आहे. नंबर 5 शीट नंबर 5 आर्थिक पत्रकाचे विवेचन. माहिती भरायची आहे. सिलेक्ट जिथं दिसत आहे तिथं माहिती भरायची आहे आपल्याला पूर्ण. भाग भांडवल आहे, राखीव निधी आहे, ठेवी आहे, देणे व्याज आहे, इतर देणे आहे, नंतर संपत्ती अजू, रोख शिल्लक आहे, बँक शिल्लक आहे, गुंतवणूक आहे. ही माहिती पूर्ण आपल्याला भरायचं आहे. इथं सेव्ह करायचं आहे आणि इथं बॅक निघायचं आहे. शीट नंबर 6 दिलेली माहिती भरायची आहे आपल्याला पूर्णपणे. इथं एनपीए ची माहिती भरायची आहे. एनपीए ची माहिती भरल्यानंतर इथं सगळी माहिती भरायची आहे. विभाग क मध्ये माहिती भरायची आहे. इथं सेव्ह करून आपण बॅक. नंबर 7 मध्ये आहे गुणपत्रिका. गुणपत्रिका भरायचं आहे आपल्याला पूर्णपणे. इथं सेव्ह अँड बॅक. त्यानंतर डाउनलोडचं ऑप्शन आहे. डाउनलोड केल्यानंतर ही डेस्कटॉपवर जसं मी सेव्ह करतो याला सेव्ह केल्यानंतर ह्या अशा पद्धतीची शीट दिसेल तुम्हाला.
स्वनिधी ऑटोमॅटिकली आलाय, CRAR ऑटोमॅटिकली आलाय, CD रेशो ऑटोमॅटिकली आलेला आहे, ढोबळ NP ऑटोमॅटिकली आलाय, पर्सेंटेज निव्वळ नफ्याचे पर्सेंटेज ऑटोमॅटिकली आलेला आहे. स्वनिधी हे ताळेबंद पत्रक, ताळेबंदाचे विवेचन, भाग भांडवल या पद्धतीचे दिसेल तुम्हाला. नफा तोटा पत्रक या पद्धतीचे दिसेल. रेशो या पद्धतीचे दिसेल तुम्हाला. गुणपत्रिका या पद्धतीचे राहील. ओके, थँक्यू.